तुम्ही पण या नादाला लागू नका. आत्ताच मला एक कॉल आला होता. कॉल आल्यानंतर मी कॉल रिसीव्ह केला. मला म्हणले की XYZ फायनान्समधून बोलतोय. त्या फायनान्सचं नाव मी आता सांगत नाही. फोन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की एकनाथ डॅश डॅश सरनेम होतं, की यांना तुम्ही ओळखता का? मी म्हटलं नाही ओळखत. आणि रेग्युलरली माझ्या ऑफिसच्या फोनवरती कंटिन्युअसली इन्क्वायरीचे कॉल येतच असतात. त्यांनी परत एकदा नाव सांगितलं, एकनाथ असं असं नाव, पूर्ण नाव सांगत होता आणि परत तिसऱ्या वेळेस नाव सांगितलं. म्हणलं साहेब मी नाही ओळखत यांना, कोण आहे हे म्हणलं. मग त्यांनी लगेच चिरायला सुरुवात केली, तुम्ही कसं काय ओळखत नाही, रेफरन्समध्ये तुमचा नंबर दिलेला आहे, हे झालं ते झालं. म्हणलं कसला रेफरन्स? तर ते म्हणले की त्यांनी लोन घेतलेलं आहे आणि लोन फेडलं नाहीये, त्या बदल्यात त्यांनी तुमचा रेफरन्स म्हणून नंबर दिलेला आहे. म्हणलं आता ह्या गोष्टी मला माहित होत्या. मी त्यांना स्पष्टपणे म्हणलं मी त्या व्यक्तीला ओळखत नाही, तुम्ही त्या व्यक्तीला कॉल करा. ते म्हणले की ते आमचे कॉल उचलत नाहीत, म्हणून त्यांनी जे रेफरन्स दिले त्यांना आम्ही कॉल करतोय. नंबर घेतला, जो काही एकनाथ होता त्यांचा मी नंबर घेतला आणि मी डायरेक्टली त्यांना कॉल केला. म्हणलं फायनान्स कंपनीमधून मला असा असा कॉल येतोय, म्हटलं माझा नंबर दिलाय का तुम्ही? मला नाही साहेब, मी पहिल्यांदाच तुमचा नंबर बघतोय, मी तुम्हाला ओळखलं पण नाही. तर त्यांनी मोबाईल ऍपच्या द्वारे जे लोन घेतले जातात ना, ते लोन घेतले होते आणि मोबाईल ऍपवरून जे लोन घेतलेले ते मी पहिल्यापासून सांगतो घातक असतात. मी त्या व्यक्तीला फोन केला, एकनाथ नावाच्या व्यक्तीला कॉल केला, म्हणजे बाबा काय भानगड आहे? तर म्हणला सर मी 3 लोन घेतले होते, माझे 3 लोन फिटले गेलेले आहेत आणि माझी एक अमाऊंट राहिलेली आहे. मी म्हणलं किती अमाऊंट राहिलेली? तुम्ही इमेजिन नाही करू शकत. ते अमाऊंट किती होती माहिती आहे? 31 रुपये. आणि ते 31 रुपयावरती दंड लागत लागत ती अमाऊंट गेली 3 ते 3.5 हजार रुपयावरती. आणि तो म्हणतोय ते 3 ते 3.5 हजार रुपये मी भरायला पण तयार आहे. मी 1-2 वेळा पे करण्याचा ट्राय पण केला, पण त्या लिंक वरून ते पेच होत नाहीत आणि माझ्या सगळ्या नातेवाईकांना फोन जात आहेत, माझ्या नातेवाईकांना शिवाय जात आहेत, कोणाला पण काही बोललं जातंय. आता तुमचा आणि माझा तर काही संबंध नाही सर, पण तुम्हाला पण कॉल आला, आता मी काय करू? मी परत त्या लोन डिपार्टमेंटच्या व्यक्तीला कॉल केला, बाबा तो माझ्या ओळखीचा व्यक्ती नाही, मला परत कॉल आला नाही पाहिजे. तरी तो आवाज चढवून बोलत होता. मी सरळ म्हणलं इथून पुढे डायरेक्ट माझ्या वकिलाशी बोल. मी डायरेक्ट वकिलाला नंबर देतो आणि काय असेल ना आपण ते बघून घेऊ म्हटलं. वकिलाचं नाव घेतलं की ह्या फायनान्स कंपन्या घाबरतात. हा एक्सपिरियन्स माझा आहे, कारण अगोदर पण एक्सपिरियन्स या गोष्टींचा आला होता. वकिलाचं नाव घेतलं की तो गारच झाला, नाही साहेब तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, तुम्ही त्यांना सांगा. म्हणजे त्याची भाषाच एकदम चेंज झाली, साहेब साहेबच बोलायला लागला. हे लोन घेताना तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट सांगितला जातो 8%, 9%, 10%. पण रिअलिटीमध्ये ऍक्च्युअलमध्ये तुम्हाला इंटरेस्ट लागला जातो तो म्हणजे 20%, 22%, 28% पर्यंत. तुम्ही कधी ऐकला पण नसेल. फायनान्सच्या नादाला लागू नका.